हॅलो गाईस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आजचा दिवस तिसरा. मस्त आमचा एक दर्शन बाकी होता, त्या मी मस्त विकी आता घ्यायला चाललोय तो दर्शन. फ्रेश बी झालो, आंघोळ बिंघोळ केले मस्त विकी. आम्ही रूम बी म्हणून फ्रेश बी झालो आणि आम्ही जस्ट निघालो. पियुष भाऊ पण मोबाईलमध्ये आहे, ते काय वाटत नाही, चालते तरी पण. मी आता जातो दर्शन घ्यायला. मग आहे तिकडनं आम्ही डायरेक्ट गुजरात. आता आपण गुजरातला जाणार तेव्हा तुम्हाला पण दाखवतो. 2 तास, किती तास जाईल ते अंतर इकडनं? 3.5 3.5 तास लागतील इकडनं जायला. मी आज चालत चाललोय, बाईकने नाही चाललोय. पण तिकडनं मी एस टी नाही तर काय ते घेऊन मग डायरेक्ट इथे हरिद्वारला जाणार. हरिद्वारवरनं डायरेक्ट ट्रेन करणार. ट्रेन कितने बजे आपला? इथं आज चालत चाललोय इकडनं हनुमानगडवर. आणि आता पुढे कसं जाणार ते पियुषला माहिती आहे. पियुष सांगेल आता आपल्याला कसं जायचं. पियुष कसं जायचं आपल्याला आता इकडनं? इकडनं हनुमानगडी मंदिर आणि मग तिकडनं आपल्याला हल्द्वानीसाठी बस पकडायची आहे. मग हल्द्वानीवरनं लाल कुआला जायचं आहे. मग तिकडनं लाल कुआवरून आपल्याला डायरेक्ट वडोदराला ट्रेन सोडणार. वडोदरावरून जुनागडसाठी ट्रेन पकडायची, तिकडनं डायरेक्ट गिरणार. मला अजून बघा विचार करा किती सफर बाकी आहे. मस्त पैकी आवाज सुद्धा माझ्या चेंज वाटत असेल. काय मला माझ्या सर्दी झाली. हे बघा पूर्ण लाल लाल झालं चेहरा आणि पूर्ण सुजला गेलाय चेहरा पूर्ण. -3 मध्ये टेम्परेचर होतं. तुम्हाला तुमच्यासाठी स्क्रीनशॉट काढून ठेवलाय दाखवायला. हा दाखव. म्हणजे काल एवढी थंडी होती ना, मेन गोष्ट काय मी झोपलो पण नाही. झोपलो 3 वाजता झोपलो. जे किती ब्लँकेट घेतलेले माहिती आहे, 3-4 ब्लँकेट घेऊन पण मी झोपलो. आणि तेव्हा मला एवढी थंडी वाजत होती ना, पुन्हा बोलू नाही शकत. कालचं मला टेम्परेचर दाखवतो किती होतं बघा. कालचं टेम्परेचर बघा किती होतं. या थंडीमध्ये इथे झोपणं ते खाऊ गोष्ट नाही. मेन गोष्ट मी काय बोलतोय, माझा पुन्हा आवाज ना पुन्हा हे होतं, दुखतोय आवाज. पुन्हा आत्मा ना पुन्हा हे झालंय, पुन्हा थंडी मुले ना बोलतो नाही येत आहे. चेहरा पुन्हा सुजला गेला, होत बी पुन्हा सुजले गेले. झाली. आम्ही जाडे कपडे आणले नाही थंडीचे. आम्हाला वाटलं काय थंडी बिंडी काय नसेल इथे. आम्ही अचानक प्लॅन झाला. म्हणजे आमचा प्लॅन होता, पण आम्हाला वाटलं नव्हतं एवढी थंडी इथे असेल. आता नेक्स्ट टाइम आम्ही जाऊ ना आता कुठे फिरायला, ते पुन्हा तयारी करूनच जाऊ पुन्हा. चला. आणि आम्ही आज चालत हे बघा. फायनल आम्ही आता आलोय आणि आम्ही चालतोय व चलत जायचंय. पियुष भाऊ बोला ना. कसं आहे? मस्त आहे. मजा येते. मजा येते. चला मजा येते. चला. अरे पायऱ्या पण आहे तिथे, रस्ता आहे पूर्ण. थंडीमुळे ना सुचत नाही, हात कापतायत. चला. आमचा इथे मस्त पैकी एकदम सुंदर दर्शन झालं इथे, एक नंबर. आता आम्ही चाललोय. कैची धामला पण एवढं शांत. इथे येऊन तुम्ही खूप मस्त दर्शन झालं. इथे येऊन तुम्ही हनुमान चालीसा पण बसून वाचू शकतात, जे तुम्ही कैची धामला बसून नाही वाचू शकत, कारण तिथे खूप गर्दी असते. पुन्हा क्राऊड असतो. हे मंदिर पहिलं बाबांनी बांधलेलं. इथे येऊन मला स्टोरी सांगितली तिथे. तुम्ही तो तिथे व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं, म्हणून आम्ही तुम्हाला दाखवू नाही शकलो. पण Sorry. तुम्ही तर खूप मिस केलंय. लय म्हणजे लय काय कोण एक दिवस ना माझा तो व्हिडिओ बघा, मी टाकले ते पूर्ण मंदिराची पूर्ण हिस्ट्री टाकले त्याच्यामध्ये एक ब्लॉग मध्ये. ठीक आहे, तो पुणे तुम्ही माझे सगळे ब्लॉग बघा मस्त विकी, तुम्हाला सगळ्या माहिती पडेल. चला. हा पियुष भाऊ तुम्हाला काय ते सांगतोय चांगली गोष्ट की ऐकून घ्या मस्त पैकी. बोल भाऊ, काय बोलतोय तू? मी एवढंच बोलतो की तुम्ही पण इथे नक्की या. टाइम काढून, जर टाइम नसेल तर एकदा नक्की या इथे उत्तराखंडला, नैनितालला. खूप बरं वाटेल तुम्हाला, खूप.
व्ह्यू बघून तर तुमचं सर्व थकान टेन्शन जे पण काय सर्व तुम्ही रिलॅक्स होऊन जाणार. मेन गोष्ट ना इथे ना एवढे चांगले चांगले मंदिर आहेत ना, फिरायसारखे म्हणजे देवदर्शनासाठी असं बोलू शकतो आपण. देवदर्शनासाठी एवढे चांगले चांगले मंदिर आहेत ना, तुम्ही इथे नक्की या, विजिट करा कधीतरी. पुन्हा तुम्हाला मस्त वाटेल इथे खरं. आणि मेन गोष्ट ना इथे बाईक भेटते. आम्ही पण बाईक घेतलेली, 450 रुपयाला बाईक घेतलेली, पुन्हा दिवस घेतलेली, चांगलं वाटलं मस्त. केली त्यापेक्षा जास्त फिलिंग मस्त होती. आता आम्ही जस्ट आता निघतो, आता इथनं बस येईल तर काय तरी येईल, तर आम्ही पकडून मस्त की चाललं लाल कुवा. तिकडनं आम्ही बेन कांदा तिकडनं तुम्हाला माहिती होतं आम्ही कुठं जाणार आहे. आता मी निघालोय, मस्त गाडीमध्ये बसलोय. हे बघा पियुष भाऊ. दरवाजा जोर से बंद कर रे, कम बंद हुआ हो गया करूं? ओ खोलो खोलो. पियुष गिर मत हा. बाईक गिर मत. टॅप पाहू शकता. व आता आपल्याला भूक लागलेली म्हणून डायरेक्ट आम्ही इथे जेवायला आलो हॉटेलला. आम्ही एखादी स्पेशल थाळी मागवले, टेस्ट करायला. म्हणजे इथे काय व्हरायटी बनते ते आपण खाऊया मस्त पैकी. पण थाळी पण दाखवतो कसे आहेत. बघा मस्त गरम गरम. बघा दूध कसं येते बघा. तुझ कशी थाली खाऊन बघूया कशी आहे. एखादी स्पेशल थाली आहे. आता मी खातो मस्त मजा करतो. पनीर पण आहे, पनीर आहे. हे काय आहे, हे कोणचं आहे भाजी? ही भाजी कोणचं आहे आम्हाला पण नाही माहिती. कुठची भाजी आहे, मिक्स भाजी वाटतं. चला आपण आता खाऊया मस्त वेगळी. मग पनीर आहे, हे पनीर आहे, लाल मखनी आहे आणि हे काय ते मला माहिती नाही. असू दे काय पण असतं, आम्ही खातो मस्त की एन्जॉय करतो. डायरेक्ट आम्ही रेल्वे स्टेशनला जायचं. अजून टाईम आहे, अजून 5:30ची आमची ट्रेन आहे. 7ची की 5:30 ना, 7ची आमची ट्रेन आहे. आम्हाला 6 पोचायचं. आता वाजले आहे 2. ठीक आहे, खातो बितो नाही निघतो. चला की जेवण मिळून झालं. जेवण तर एक नंबर सुंदर होतं जेवण. थाली पण मस्त होती. तुझ कशी होती थाली? एक नंबर. पनीर पाला ते मस्त होतं. पनीरचा मस्त होता, एक नंबर होता. आता आपण चाललो रेल्वे स्टेशनला मस्त पैकी. तर चला आता बसच्या इथे पोचलोय. बसमध्ये पण बसलो आणि आपण बघा बसलो ड्रायव्हरच्या बाजूलाच. इथे ड्रायव्हर इथे आपण इथे समोरच बसलोय. मजा यायला बसलो. फायनली आता आम्ही लाल कुवायला पोचलोय. पियुष भाऊ फुल एन्जॉयमेंट मग करून आलेत मस्त पैकी. तुमच्या एन्जॉय केल्या मस्त पैकी. चालू मस्त पैकी. मग डायरेक्ट तुझ्या जुनागड जाम समज. चलो बाय.